नमस्कार मित्रांनो, ट्रू व्हॉइस मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. इथे आम्ही तुम्हाला अशा कथा सांगतो ज्या फक्त ऐकून संपत नाहीत, तर मनात खोलवर घर करून राहतात. गुन्हे, रहस्य आणि मानवी मनाच्या अंधाऱ्या बाजू उलगडणाऱ्या या कथा सत्याच्या जवळ जातात. पण सत्य नेहमी सोपं नसतं. आजची कथा देखील अशीच आहे, जिथे न्यायालयाने दिलेला निर्णय आणि मनात राहिलेला संशय यांच्यातील अंतर कधीच भरून निघालं नाही. हिमाचल प्रदेशातील देवगिरी नावाचं एक शांत डोंगराळ शहर होतं. इथे सकाळी धुकं आणि संध्याकाळी थंडी याशिवाय फारसं काही बदलत नसे. लोक एकमेकांना नावानं ओळखायचे आणि इथे अनोळखी माणूस लगेच लक्षात यायचा. म्हणूनच देवगिरीला सुरक्षित मानलं जायचं. याच शहरात आदित्य राठोड राहत होता. तो पूर्वी पोलीस खात्यात अधिकारी होता. शिस्त, नियम आणि संयम यासाठी ओळखला जाणारा माणूस म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं. सकाळी मंदिरात आणि संध्याकाळी घराच्या अंगणात मुलांना शिकवताना दिसणारा आदित्य कधीच संशयास्पद वाटत नव्हता. त्याची पत्नी कविता अकाउंटंट होती, शांत स्वभावाची. 2 मुलांची आई. मुलगा ईशान आणि मुलगी अनाया हेच तिचं विश्व होतं. बाहेरून पाहिलं तर हे कुटुंब परिपूर्ण वाटायचं, पण घराच्या आत शांतता नव्हती. ती फक्त शांतपणा होता. आदित्यची नोकरी गेल्यानंतर घरात बदल जाणवू लागले. सुरुवातीला तो शांत झाला, मग प्रश्न विचारू लागला आणि हळूहळू त्याच्या आवाजात अधिकार येऊ लागला. कविता हे सगळं समजत होती, पण ती बोलत नव्हती, कारण तिला तिच्या मुलांना सुरक्षित ठेवायचं होतं. रात्री धुक्यात हरवलेल्या देवगिरीत कविता झोपेतही सावध राहायची. खिडकीतून येणाऱ्या वाळ्यासारखाच संशय तिच्या मनात शिरत होता. आदित्यचे प्रश्न वाढत होते. फोन कुणाला केला, काय बोलली, किती वेळ बोलली, हे सगळे तिच्या दिवसाचा भाग बनलं होतं. एका दुपारी कविता तिच्या जुन्या मैत्रिणीला भेटते आणि परत येताना फक्त एवढंच म्हणते, मला भीती वाटतेय. इतिहास पुन्हा माझ्या घरात शिरतोय. त्या वाक्यात नाव नव्हतं, कारण नव्हतं, पण भीती खरी होती. त्या आठवड्यात बर्फ पडायला सुरुवात झाली. देवगिरी अजून शांत झालं. शुक्रवारी आदित्य म्हणतो की तो मंदिराच्या आवारात मित्रांसोबत बॅडमिंटन खेळायला जाणार आहे. कविता काहीच बोलत नाही. संध्याकाळी कविता मुलांना क्लासमधून घरी घेऊन येते, जेवण करते आणि थंडीपासून वाचण्यासाठी गॅरेजमध्ये कार लावत असताना तिला अचानक कोणीतरी मागे उभं असल्याची जाणीव होते. ती वळून पाहते, पण तिथे कोणीच नसतं. रात्री साधारण 9:30च्या सुमारास आदित्य घरी परततो. गॅरेजचा दरवाजा उघडताच त्याचा श्वास अडखळतो. कविता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली असते. ईशान कारच्या मागच्या सीटवर निश्चल असतो आणि अनाया तिच्या सीटमध्ये शांत बसलेली असते, जणू झोपली आहे. आदित्य काही क्षण काहीच करत नाही. त्या क्षणात फक्त थंडी नाही, तर अपराधाची जाणीवही हवेत पसरलेली असते. मग तो थेट पोलीस स्टेशनला फोन करतो. आपत्कालीन नंबरला नाही, तर ओळखीच्या अधिकाऱ्याला. पोलीस येतात, तपास सुरू होतो आणि पहिल्याच रात्री स्पष्ट होतं की घर बाहेरून नाही, तर आतून तुटलेलं आहे. कुठेही जबरदस्तीने घुसल्याची चिन्ह नाहीत. दारं खिडक्या सुरक्षित आहेत. कविताचे बूट वेगळ्या जागी नीट ठेवलेले असतात. तिचे कपडे अस्ताव्यस्त असतात आणि अनायाच्या शरीरावर अशा जखमा असतात जे अपघात म्हणून समजावता येत नाहीत. आदित्यचा स्वेटर रक्ताने माखलेला असतो आणि त्याच्या फोनमध्ये एक कॉल सापडतो, जो तो सांगतो त्यापेक्षा आधीचा असतो. देवगिरीत हळूहळू कुजबूज सुरू होते. मंदिरात घंटा वाजते, पण लोकांच्या नजरा खाली जातात. कविताचे आईवडील ठाम होतात की अनाया जर अनोळखी माणसासमोर असती तर ती नक्की ओरडली असती. पहिला खटला सुरू होतो. आदित्य शांत राहतो, तो रडत नाही आणि लोकांच्या मनात तेच गुन्ह्यासारखं ठरतं. न्यायालय त्याला दोषी ठरवतं आणि जन्मठेप सुनावते. देवगिरी सुटकेचा श्वास घेतं. पण कथा तिथेच थांबत नाही. तुरुंगात असताना आदित्य रोज एका वहीत काहीतरी लिहायचा. रात्री तो झोपेत अनायाचं नाव घेत उठायचा आणि पुन्हा शांत बसायचा. याच काळात कविताच्या आईला तिच्या कपाटात एक जुना पेनड्राईव्ह सापडतो. त्यात कविताच्या व्हॉइस नोट्स असतात. ती म्हणते, घर आता सुरक्षित वाटत नाही. आदित्य काही प्रश्न विचारतो जे मला घाबरवतात. अनाया बदलली आहे. हे समोर येताच तपास पुन्हा उघडतो. 5 वर्षांनी गॅरेजमध्ये सापडलेल्या एका जॅकेटवर वेगळा DNA सापडतो. तो DNA निखिल वर्मा नावाच्या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माणसाचा असतो. निखिलला अटक होते आणि इथे कथेचा खरा ट्विस्ट सुरू होतो. तो सतत आपली कथा बदलतो. कधी म्हणतो मी फक्त तिथे होतो, कधी म्हणतो आदित्यने मला बंदूक आणायला सांगितली. निखिलची प्रेयसी सांगते की त्या रात्री निखिल घरी उशिरा आला होता. त्याच्याकडे बंदूक होती, त्याच्या गुडघ्यांवर जखमा होत्या आणि तो टीव्हीवर बातम्या पाहत होता. नव्या तपास अधिकाऱ्याला एक गोष्ट खटकते, कविताचे बूट ज्या जागी ठेवलेले होते ती जागा घाईत निवडलेली नव्हती.
ती शांतपणे विचार करून निवडलेली होती. याच वेळी आदित्य एका पत्रात लिहितो, त्या रात्री गॅरेजमध्ये शिरताना मला वाटलं मी हे दृश्य आधीही पाहिलं आहे. तिसरा खटला चालतो. डीएनए निखिलकडे बोट दाखवतं, पण तरीही एक गोष्ट स्पष्ट होत नाही, ती म्हणजे पहिली गोळी कोणी चालवली. न्यायालय आदित्यला निर्दोष ठरवतं, पण निकालात न्यायाधीश म्हणतो या प्रकरणात सत्य पूर्णपणे उघड झालं असं म्हणता येणार नाही. आदित्य देवगिरीत परततो, पण कुणी त्याच्याशी बोलत नाही. तो रोज त्या घराच्या गॅरेजमध्ये उभा राहतो. एका रात्री तो वहीत शेवटचं वाक्य लिहितो, काही गुन्हे गोळीने नाहीत तर विश्वास तुटल्यावर घडतात. मित्रांनो, जर तुम्हाला अशी हळूहळू मनात खोल रुतणारी आणि शेवटपर्यंत प्रश्न सोडून जाणारी कथा आवडली असेल तर ट्रू व्हॉइस मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण इथे कथा संपत नाहीत, इथे सत्य शांत बसत नाही.